बरीचशी माणसं असंही चिंतन करत असतील, महाराज आम्ही रोज कीर्तन श्रवण करतो, प्रत्येक महाराज अभंग सोडते आणि तुम्ही सांगतो का म्हणाले. मी नेहमी सांगत असतो, नाही संताची नेव म्हटले अंगी, सेवे लागी पात्र झालो, नोहे दास मी खरा, परी झाला से डांगोरा. तुम्ही लोकायनं महाराज केलं, आपल्यात एकही गुण महाराजकीचा नाही. विठाला महाराज होणं एवढी सोपी गोष्ट नाही. जगद्गुरु तुकोबर यांचा जर गाथा काढला तर महाराज कोणालाही महाराज म्हणले नाही. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, राजा गुरु महाराज, राजा गुरु महाराज, राजा गुरु महाराज. ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. म्हणून मायबापू एवढा सोपा कार्यक्रम नाही. महाराज होणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का? अति कठीण ते अति सोपं करून सांगतो, त्याचं नाव महाराज. संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञान दृष्टी, केलीसे मराठी देवी. अति कठीण ते अति सोपं करून सांगतो, त्याचं नाव महाराज. ज्याच्याकडे क्रतुम अकर्तुम अन्यथा क्रतुम शक्ती आहे, त्याचं नाव महाराज. ज्याला निर्जीव भिंत चालवता येते, त्याचं नाव महाराज. ज्याला रेडा बोलवता येते, त्याचं नाव महाराज. आणि ज्याला मेलेला मुळदा उठवता येते, त्याचं नाव महाराज. आपल्याला बसलेले माणसं उठवणं होईल. विठाला अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या गावकऱ्यांचं प्रेम 10 वर्षापूर्वी मी इथं सप्त्यात आलतो, ती आठवण ठेवली या मंडळाने. आणि बाबा म्हणले असा असा कार्यक्रम ठरला, तुम्ही यावं. म्हणलं तुमच्याच परिसरामध्ये खूप महाराजाचं. मी काय महाराज नाही, साधू संतांचे वचन ऐकून कीर्तन करायला शिकलो. विठाला सांगितले सेवके करावे काम, तेथे मी तू पण कामा नये. हो, आलेली वाट्याला सेवा काय भगवंत बुद्धी देईल, त्याने या पराने अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो. सुंदर मायबापो, आदिशक्ती जगदंबा माता, आणि आज रथ सप्तमी नाही का, आणि त्याची यात्राच असू द्या, हिची जत्रा होऊ देऊ नका. मायबापू नाही, काही तर जत्राच असतं, येत्रा आणि जात्रा, हिची यात्रा जाऊ द्या. या आणि तरा मायबापू, तुम्ही आम्ही जन्माला आलो ते फक्त तरुण जाण्यासाठी. शेवटची पाळी यात्रेला चाललेले माणसं, आणि इथं येऊन जर यात्रेला येऊन जर मालकाचं दर्शन नाही झालं तर महाराज म्हणतात बाबा चुकलिया वर्म. आणि माय बापू, इथं जर एक चूक झाली तर गणित नाही जी तारा, गणितच नाही. किती वेळ जन्मा यावेन किती व्हावी भजित. एकाच जन्मात जर एवढी भजिती तर अनंत जन्मात किती भजिती. विठाला असा हा 3.5 हाताचं साधन भगवंताला साध्य करण्यासाठी दिलं, यात्रा करण्यासाठी दिले. दादा एक लक्षात ठेवा, म्हणून इथं जत्रा करू नका माय बाबा, एक लक्षात ठेवा. यायचं जायचं यायचं, किती वेळ जन्मा यावेन किती व्हावे. भजिता थांबवायची असेल तर इथं आल्यानंतर परमार्थ केला पाहिजे. झडोनी हे भक्तीची महाराज रोज सांगायले, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निघल्या
जागा कोणापासून जागायचं? कुटुंबापासून. ज्याला आपलं म्हणतो ते आपले नाहीत दादा, एक लक्षात ठेवा. महाराजांनी सांगलं, तुका म्हणे माझे नवतील कोणी एका चक्रपाने वाचोनी. आपण ज्याला माझं म्हणायलो ते आपल्यावर प्रेम करत नाही, ते प्रेम करतात खिसा गरम तर सगळेच नर. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा. हो, जगद्गुरु तुकोबरायांनी काही शिल्लक ठेवलं नाही. आपण नितांत प्रेम करतो ते आपल्यावर काहीच करत नाहीत दादा, एक लक्षात ठेवा. फक्त एवढंच काम करतात, आपण गेले की जीव लावून लढतात माझं. कोणी माझ्या घरचे असो की तुमच्या घरचे. हो, बाप गेला की काय लढतात. बोल बाबा आता आमचं कसं होईल? तू आहे तसाच राखोडा व्हायचा आहे, दुसरं काय व्हायचं आहे? काय चांदी व्हायची आहे की सोनं व्हायचं आहे? हे बाय आहे लढत. मला माग काला ठेवलं हे सुनायचा सूड घ्यायला, दुसरं काय काम आहे? विठाला हो, तुमच्या पाया पडतो. कोणाला तरी पुढे जावं लागेल, कोणाला तरी मागं राहावं लागेल, त्याच्यात काही शंका नाही दादा, एक लक्षात ठेवा. केव्हा मालक अगोदर जाईल केव्हा मालकीन जाईल, अजिबात ते लढतच बसायचं नाही. हो, म्हणून मायबापू एक लक्षात ठेवा, आपल्या स्वहितासाठी जागा, नाही तर अख्खं जीवन आपण स्वही आपणच रीता रडे पुढीलाच्या हिता. रात्रंदिवस आपण कुटुंबासाठी मरमर करायलो दादा, इतकं गोळा करायलो, इतकं गोळा करायलो, बरं संघ गुंज भरे देत नाही. धन कमवून कोटी कोटी, धन कमवून कोटी कोटी, धन कमवून कोटी कोटी, संगे नाही रे लंगोटी, संगे नाही रे लंगोटी. धन कमवून कोटी कोटी, धन कमवून कोटी कोटी, संगे त्या धनाच्या पाठीमागे वेचायले दादा. मोलाचे आयुष्य वेचून या, आणि मोल असा ठेवाय, सकाळपासून जे आतापर्यंतचा टाइम गेला कोणही आणून द्यायचा, नगद 1 लाख घेऊन जायची. ज्ञानोबरायने पुढची स्टेप गाठली, पृथ्वी भरोनी रत्न दीजिये म्हणले. पृथ्वीच्या भारोभार जरी सोनं दिलं तरी गेलेला श्वास वापस आणता येत नाही राजीव. आणि तुम्ही आम्ही तर 100 वर्षाची माती केली. 100 वर्षाच्या आयुष्यात काय केलं आपल्यासाठी? आयुष्य येचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बाबा, काय हित केले सांग बाबा. आयुष्य येचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले, काय हित केले. तुमच्यासाठी आयुष्य येचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. काय केलं? काही माणसं म्हणतील तळणीकर बाबा रायाला घर नव्हतं हो, मेहकरला 2 मजली बिल्डिंग आहे, गावातही 3 मजली आहे, शेती इरिगेशनची गेली, 2 कोटी बँकेत पडून हात. माय बापू हे तर कोणीही करायलं, घर कोणीही बांधायलं. त्रिकुट कोसल्याने प्रपंच
नावाची चिमणी खोपा बांधते. काय सुंदर खोपा बांधते. सुग्र नावाची चिमणीचा खोपा बा बराबर बारीक फाटीला, तळ्याच्या कडेला, विहिरीच्या कडेला, नदीच्या कडेला. तेही सापानं अंडे खाऊन नाही म्हणून बारीक फाटीला. यदा कदाचित जर साप त्या फांदीहून जर आला तिचं गेटच इतकं लांब असते. गेट पहा तुम्ही. आणि ती गेटमधून मधात आलं की दणकन खालीच पडा. काय सांगावं माय बापू बुद्धिमत्ता. बरं किती वारं वावधान येऊ द्या, तिचं पत्र कवा उडालं का आणि आपलं कवा थांबलं का. मिठाला नावाचा किडा चिचोक आहे एवढा मेंदू असेल त्याचा. काय सुंदर घर बांधते दादा. एकटच पायाय खत्ते. हो गजही बी आपणच बांधते, किवरिंगही आपणच करते. बरं इतकं घुंग होते ते. कुठं सौन खिडकी दरवाजा गुतून त्याच्यातच मरते. आपलाय कार्यक्रम तसाच आहे. हेच फरक ना. इतकाही बी आले तसे गेले. आमच्या इथं एका पाटलाचं घोडं चोरून नेले का चोरानं. आमच्या नांदेडला माळेगावला यात्रा लई मोठी भरते, सगळ्या प्राणी यायचे. त्या घोडं नेलं काठेवाडी घोडं. असं दिसायला सुंदर होतं. आलं एक गिऱ्हाईक म्हणले मामा घोडं. म्हणले 1.5 लाख. म्हणजे काही कमी 5 पैसा कमी होत नाही म्हणले. गेलं ते दुसरं गिऱ्हाईकाला म्हणले मामा घोडं. म्हणले 1.5 लाख. काही म्हणजे अजिबात काहीच बोलायचं नाही. आताच गिऱ्हाईक मागून गेलं. पण काही हरकत नाही म्हणले खोगिरी टाका, लगाम द्या म्हणले आम्हाला, जराशी चाल पाव द्या म्हणजे काही हरकत नाही. त्यानं खोगिरी टाकला, लगाम दिला, घोड्यावर बसलं. त्यानं जे टाच मारली हो त्याला वाटलं आता राऊंड मारून कदळक 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 आता येईल मग येईल, आता येईल मग येईल, आता येईल. संध्याकाळचे 6 वाजले तरी त्याचा पत्ता नाही. पहिले गिऱ्हाईक आलं. म्हणला घोडा घ्यायचा तर घ्यायचा, किती माग लागू द्या. मामा घोडं दिलं म्हणला. म्हणले केवढ्याला ऐकलं. आणलं तेवढ्याला दिलं म्हणला. आणलं त्या भावात गेलं. विठाला आपला कार्यक्रम नेमका तसाच आहे. काय केलं म्हणले काहीच केले नाही. आले तसे गेले. म्हणून मायबाप हे पर्व आहे पर्व. म्हणून हे पुन्हा पुन्हा भेटत नाही बाप. प्रयागराजला महाकुंभ चालू आहे दादा. हो ते कितीतरी वर्षाला आला ना. किती वर्षाला. 144 वर्षाला. ते पुन्हा आपल्या जीवनात योग येणार नाही, मात्र कोणाच्या तरी जीवनात येईल. ते 144 वर्षाला. कपिला षष्ठी नावाचं पर्व 60 वर्षाला. शिंगोस्त नावाचं पर्व 12 वर्षाला. अधिक मास 3 वर्षाला. तुम्ही आम्ही जन्माला काय झालं तुम्हालाच विचारायलो. तुम्ही आम्ही जन्माला रोजच आहो, मात्र माणसाच्या जन्माला एकदाच आहो. जसं कर्म असेल जशी मती तशी गती निश्चितच आहे. खंती ते न करा होणे. म्हणून मायबापो असा सुंदर ठेवा दिला ते फक्त परमार्थ करण्यासाठी. काही माणसं म्हणतील महाराज तुमच्या बोलण्यातून एकच स्पष्ट व्हायला. मग काय आम्ही लेकरं बाळ शेती अजिबात सोडाव का नाही. महाराजांनी सांगलं आले भागा ते करीतो तुझे नाम. आलेलं वाट्याला कर्म सोडायचं नाही. नका त्या गुरांडा पोरे सुखे बांधा माड्या घरी. 4 नाही 25 मजली बिल्डिंग बांधा. मुलायला IAS अधिकारी करा. 2 कोटी बँकेत पडू द्या. मात्र समजून मी नेहमी सांगत असतो माणसं बिमार पडले की डॉक्टरकडे जातात. डॉक्टर मेडिकल देते. सकाळ दुपार सायंकाळ गोळ्या घ्या. मग गोळ्या आवडीने घ्यावं की गरजेनं. गरजेनं उत्तर बराबर आहे. मग संसार गरजेनं करावं की आवडीनं. गरजेनं. भारत भाऊ तुम्ही गरजेनं म्हणाले. देवीपाशी पुजारी नाही. विठाला विठाला बरं आहे असा गुणवान जर पुजारी भेटला तर विठाला 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 उत्तर बराबर आहे. जशा गोळ्या गरजेनं घेतो तसा संसार गरजेनं करायचा. अंगातली ताप गेली की माणसं गोळी भेटतात का. अरे जाऊ द्या नंतर गोळ्या गिळू गिळू कंटाळा धैर्य राखून. मायबापू ताप गेली की माणसं गोळी घेत नाही. तसाच आपल्याला नातू झाला की आपला कार्यक्रम संपला. त्याचं नावच आहे ना तू ना तू. ही गरजच नाही. ती बारीक पोरग म्हणते ना आजा मैदान में आजा. आजा मैदान में आजा. मैदानात निघलं पाहिजे. का आला काळ सारा वाचिंतने. काळ सारा वाचिंतने. काळ सारा वाचिंत. एकांतवासी गंगा स्नानी. एकांतवासी गंगा
एकांतवासी गंगास्थाने एकांतवासी गंगास्थाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदर्शना तुळशीच्या प्रदर्शना तुळशीच्या युक्ताहार विहार युक्ताहार विहार युक्ताहार विहार युक्ताहार विहार युक्ताहार विहार आहार चौगुलीची कवासात केली की काय विठाला विठाला चिंतने नातू झाला मुलाच्या हातात कारभार द्यायचा आणि आपण सुंदर मायबापू ज्ञानेश्वरीचं पारायण गाथ्याचं पारायण गीतेचं चिंतन काहीच जर जमत नसेल तर महाराजांना शपथ घेऊन सांगली या विना अनेकास्ता पै साधन आणि वाहत असे आन रामकृष्ण हरीचा जप बनते ना ते जमत नसेल तर प्रदक्षिणा तुळशीच्या किती सोपा कार्यक्रम सांगला उद्धारासाठी तुमच्या आमच्या म्हणून मायबापू सुवर्ण संधी आली म्हणून हिला दौडू नका दादा एक लक्षात ठेवा म्हणून हे महापर्व चालू आहे कपिला षष्ठी नावाचं पर्व वापस येईल मात्र तुम्ही आम्ही पुन्हा येईल याची गॅरंटी नाही विठाला असा ज्या वेळेला तुकोबऱ्यांचा उपदेश ऐकल्याबरोबर समाज एकत्र झाला म्हणजे महाराज तुम्ही म्हणता ते खरी गोष्ट आहे खरंच मागू तर हाची जन्म पावसी येतो न घडे सायास म्हणले आम्हाला याच जन्मात मुक्त व्हायचं काय करा म्हणले मग यज्ञ करा काही माणसं म्हणले महाराज आम्ही खूप यज्ञ केले हो काही म्हणले आम्ही अनेक तीर्थयात्रा केल्या सगळे साधन झाले म्हणले आमचे तुम्हीच चांगलं म्हणले अवघ्या वाटा झाल्या क्षीण अहो म्हणले मग आम्हाला सोप्यात सोपा उपाय सांगा ना म्हणले आम्ही चटकन मुक्त झालो पाहिजे काय करा पहिलं कडू भावे गाता गीत भावे गाता गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत
म्हणली यज्ञ म्हणलं की जरा कठीणच आहे, त्याला तूप लागते, विद्वान ब्राह्मण लागते दादा, दशग्रंथी. बरं मंत्र अशुद्ध जमत नाही, बरं मंत्र चळे थोडा धडची होय. हो इतकी कठीण बारकाई आहे यज्ञ करणं म्हणजे दादा, एक लक्षात ठेवा. आणि या काळात यज्ञ म्हणलं की तूप लागते, तूप म्हणलं की माणसं म्हणतात चुप चुप चुप. फक्त बदनामी आमच्या लोकांची करते. महाराज लोकायला काय रोजही तूप असते खायला. अरे भले माणसं, तुमच्या बापाच्या पित्राची आगारी तुम्ही डालड्यानं भरायले, महाराजाला तूप खाऊ घालतात. खाऊ घालतात बिचारे, खूप लोक आता खाऊ घालणारे. विठाला अवघड साधना आता दादा, एक लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले अवघ्या वाटा झाल्या, तुम्हाला सोपा मार्ग सांगतो म्हणले भगवंताच्या प्राप्तीचा. अजिबात लय अवघड नाही, काहीच नाही. भावे गावे गीतन शुद्ध करून या चित्त, अंतकरणाला शुद्ध करा आणि त्याचं भजन करा. गीत या शब्दाचा अर्थ भजन. त्याच्यातही ताल स्वराला बरं, लावणी मृदंग श्रुती टाळ शिव ब्रह्मरस शिव ब्रह्मरस माय बापू. एक लक्षात ठेवा, हे नाद ब्रह्म जाग करणार साहित्य वय. मृदंग विना टाळ घोळा वाजती समाधी लागते, समाधी दादा. म्हणून माय बापू एक लक्षात ठेवा, भावे गावे गीत मात्र महत्वाचा आहे. भाव भजन निश्चित करा, मात्र त्या भजनात जर भाव नसेल तर सगळं व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना त्रिथे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग भाव महत्वाचा आहे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी सांगलं भाव बळे. भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर महत्वाचा भाव. विठाला भाव तर महत्वाचाच आहे. भाव जर असेल तर दुसरं काहीच लागत नाही. हो तुका म्हणे आण काही भावाची परमार्थामध्ये दादा. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी हरिपाठात स्पष्ट सांगलं किती महत्वाचं आहे. जेवणात जसं मीठ महत्वाचं आहे तसं परमार्थात भाव महत्वाचा. विठाला भगवंताकडे एकदा पाहुणे आली द्वारकेला. आल्यानंतर मायबापू एक लक्षात ठेवा, आणि घरामध्ये खडाजंगी जरा भांडणही झाली. आता पत्न्या म्हणलं की भांडण होतच असते. त्याच्या सगळे जे आता ब्रह्मचारी असतील त्याला काही ठाऊक. विठाला घरात भांड्याला भांडं लागणारच. तसं भगवंताच्या इथं सगळे एकत्र बसले, आणि एकत्र बसल्यावर सत्यभामा नावाची 8 बायकापैकी सत्यभामा एक ती आली. म्हणली अहो तुम्ही माझ्यावर प्रेम किती करता. आता काही समज का. मात्र बसल्यावर चर्चा काय निघल काही सांगताच येत नाही. भगवंत म्हणले साखर इतकं. तितक्यात रुक्मिणी आई साहेबांना ते ऐकलं. म्हणले मग तिच्यावर साखर इतकं प्रेम करता तर माझ्यावर किती करता. ते म्हणले मिठा इतकं. आता मिठा इतकं म्हणलं की काम बेकार झालं ना दादा. आता सांगा साखर 40 रुपये आणि मीठ
रुपया किलो म्हणजे आता माणसं पहा तुम्ही आता नाही बोलत विठाला विठाला या काळात विद्वताच्या खुर्द्यावूनच ठरायली विठाला विठाला कितीतरी महात्म्य आता दादा काय चिंतन सांगतात ते जर ऐकलं तर माणसं मुक्त व्हायचे दादा एक लक्षात ठेवा हो माहे बापू ते रुपया किलोचं मीठ बाईला आला राग बिघडलं ना काम दादा बिघडल्यानंतर आता ते समजून सांगायला म्हणजे लयच कठीण काम असते हो ते बिघडूच नाही एक दादा आणि बिघडलं की कठीणच आहे भगवंत होते दादा चतुरा तू शिरोमणीन गुण लावण्याची खाणी खडाजंगी भांडण झाले आणि पाहुणे आली आल्यानंतर भगवंतानी स्वयंपाकघरात गेले त्या स्वयंपाक्या मंडळीला सांगलं म्हणजे असं सुंदर बीत करा म्हणजे काहीतरी हो म्हणजे सुंदर पाची पकवान करा म्हणले मात्र मीठ खाच्यातच घालू नका आता भगवंतांना आदेश दिल्यानंतर सुंदर स्वयंपाक झाला हाय पाटं टाकले दादा टाटं वाढले आगारी फिरली सगळ्यांना पाणी फिरविलं वदनी कवळ घेताना मग ह्या श्रीहरीचे सहज हवन होते हो जेवायला बसल्यावर हो पाणी तरी फिरवलं पाहिजे आपल्याला नाही श्लोक आला तरी चालेल रामकृष्ण हरी ते येते ओम नमः शिवाय ते येते कोणाही तरी देवाचं नाव येईल की नाही फिरवा मला काल एक पोरगा म्हणला बाबा आणि पाणी कासाठी फिरवायचं म्हणलं पलीकडल्या मुंगी अलीकडे येत नाहीत म्हणून फिरवायचं आता काय सांगावं त्याला दादा एक लक्षात ठेवा आणि जरासं घास मोडला की जरासं वाकायचं त्याच्या पुढे भगवंताला विनंती करायची देवा हे 2 टाईम तुझा प्रसाद आम्हाला गावातल्या गावातच दे याच्यासाठी हिंडायची पळी येऊ नको नाही तर काही लोक मुंबईला चालले त्याच्यासाठी इथं भर पोटासाठी पहा केवळ लांब लांब चालले तो पोट भरायसाठीच आता आम्ही गाडीने येऊ लागलो बारीक बारीक लेकरं बाभळीच्या झाडाला फाट्याला ते पाळणा बांधला आणि त्या रोडच्या काठानं माणसं गिटी फोडायले इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाआटी देवा याच्यासाठी आम्हाला हिंडायची पळी येऊ देऊ नको रे 2 टाईम प्रसाद दे म्हणून जर असं वाकायचं ते अन्न ब्रह्म आहे दादा विठाला विठाला म्हणून भाई बापू सगळे झाले आता भात सुरू केला की मीठ कशातच नाही ना सगळं मजा आहे ना वरणात नाही भाजीत नाही वड्यात नाही चटणीत नाही कोशिंबीर मध्ये काहीच नाही आई साहेबानं धावले अरे कसं काय झालं म्हणले स्वयंपाक मीठ घेऊन या भगवंत म्हणले साखर घेऊन या आई साहेब म्हणले अहो कसं म्हणजे साखर आणू द्या आता नौकर पेचात पडले ना दादा एक लक्षात ठेवा हो मृदंग साचाचा मी झालो दोन्ही करे मार खालो मृदंगाला दोही कोण नौकराचं तसं का मृदंगासारखं मालकीने जाऊ की मालकाचं म्हणजे साखर घेऊन या अहो साखर वाचून काही आणणार नाही मात्र मिठा बनू आणणार आहे म्हणले तुझ्या प्रश्नाचं उत्तर येतच आहे तुला मीठ म्हणलं की राग आला म्हणले म्हणून मी तुला मिठा इतकं म्हणलो म्हणले विठाला आई साहेबाच्या लक्षात आलं म्हणून परमार्थात मिठा इतका भाव पाहिजे तर एक लक्षात ठेवा मीठ जसं अन्नामध्ये महत्वाचं आहे तसं परमार्थामध्ये हो भाव महत्वाचा आहे म्हणून ज्ञानोबा म्हणले भाव बळे आकळे म्हणून मायबापू एक लक्षात ठेवा महत्वाचा भाव आहे खूप विद्वान आणि भावच नाही विठाला आवाज नाही
तर शुद्ध करून या चित्त याला शुद्ध करायचं दादा. एक लक्षात ठेवा, ह्याच्यात किती बारदान आहे, मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, इतकं शुद्ध करायचं. हो, मधु सभा आहे नवनी तैसे सज्जनाचे चित्त लोण्यासारखं मऊ आणि पांढरं पाहिजे. विठाला विठाला मला किती शुद्ध चित्त पाहिजे. महाभारतातला प्रसंग, दुर्योधन एका दिवशी आपल्या मामाला म्हणला, मामा मला जिंकायचं आणि अजयी व्हायचं, मरायचं नाही, असा काही उपाय आहे का तुमच्याकडे? शकुनी मामा म्हणले, अरे हाय उपाय, मग तू जातोस का? म्हणले कोणाकडे? धर्मराजाकडे. धर्मराजा याच्यावर उपाय सांगतो. म्हणले हो. म्हणले मामा काय तुम्ही बोलायले, आपण ज्याच्या विरोधात युद्ध करायला उभे राहिलो आणि त्याच्याकडे अजय व्हायचा उपाय ते कसे सांगतील? विठाला विठाला तुझ्यात ते गुण नाही, मात्र त्याच्यात गुण आहे. म्हणजे जाय तू धर्मराजाकडे. धर्मराजा सकाळीच उठले, आपलं माफ करा, दुर्योधन सकाळीच उठले आणि धर्मराजाकडे गेले. म्हणले जय हरी दादा. सगळं जग त्याला दुर्योधन म्हणायचं, मात्र एकमेव धर्मराजा सुयोधन म्हणायचे त्याला. या सुयोधना बसा. म्हणजे कसं काय येणं होतं? म्हणले दादा असा असा एक उपाय आहे, म्हणले की मला मरायचं नाही, अमर व्हायचं आहे, त्याच्यावर काही उपाय आहे का? ते म्हणले आहे की. अरे म्हणले घरी आपली मोठी आई, लग्न झालं तसं म्हणले बाबा आपले आंधळे असल्यामुळं आईसाहेबानं डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. म्हणले महान पतिव्रता, तिनं जर एकदा तुझ्या म्हणण्यावर पट्टी काढून तुला जर पाहिलं तर तू वज्रदेही होशील. म्हणले हो, न संकोच करता धन धन उपाय सांगला. म्हणले सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान कर आणि आईचं दर्शन घे. त्याने येऊन आईला गोष्ट सांगली. आई म्हणली बाळ म्हणतो ते खरी गोष्ट आहे. म्हणले ये तू तसाच सांगा. माय बापू पुढचा भाग सांगत नाही. सांगा आपल्या शत्रूला जर हो एवढाही मनामध्ये काही ठेवलं नाही, इतकं शुद्ध अंतकरण पाहिजे परमार्थात. विठाला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. मग या चित्ताला शुद्ध करण्याचं साधन, रोज आंघोळ केल्यानं शरीर शुद्ध होते. रोज आंघोळ करतो की नाही आपण, शरीर शुद्ध होते. दान दिल्यानं धन शुद्ध होते. आता मी बसल्यानंतर मला सरपंच ही मंडळी भेटली. म्हणले महाराज किती क्विंटलवरचा गेला भंडारा तुमचा? 50 काहीतरी क्विंटलवर. म्हणले महाराज शिरापुरीचं जेवण असते. म्हणले दादा एक लक्षात ठेवा, हे कशामुळं? फक्त दान. दानानं धन शुद्ध होते दादा, दानानं धन शुद्ध. हो, माणसं सांगू लागले आमची देवीच अशी आहे, होय भक्ती केला तैसान पूर्वी धराल दे इच्छा. शुद्ध अंतकरणानं तिच्याकडे काही मागलं तर ते निश्चितच देते, मात्र अंतकरण शुद्ध पाहिजे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. सांगा एवढा भंडारा होते म्हणजे काही साधी गोष्ट नाही. हो का? तर तिला फक्त भाव पाहिजे. आई साहेबाला एक लक्षात ठेवा. हो, मी सांगू लागलो दानानं धन शुद्ध होते दादा. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं काय? नाही, साठवून ठेवलं तर भागवतामध्ये 15 अनर्थ सांगले त्याच्या पाठीमध्ये. 15 विहिरीत जर पाणी तसंच ठेवलं तर त्याच्यावर बाम चढते. ते धुयाच्याही कामी नाही, पियाच्याही कामी नाही. रोजही जर उपसून फेकलं की नवीन नवीन. तसं दान वर्षात असलं की दादा एक लक्षात ठेवा, निश्चित धन शुद्ध होते, धन शुद्ध होते. म्हणून दानानं धन शुद्ध. नित्य कर्म जर केलं तर माणसं दरिद्रीच राहत नाही. रोज 1000-500 रुपये जर रोज घरी आला आणि त्याला व्यसन जर नसं तर ते दरिद्रीच राहत नाही. कोणापुढेच हात पसरायची पाळी येत नाही. पैसे व्यसनाला लई लागतात दादा, खाण्याला लागत नाहीत. विठाला विठाला दरिद्री जर घालायची असेल तर मायबाप नित्य कर्म करा. आणि या जीवाला ब्रह्म करायचं असेल तर सतत नामचिंतन करा. सतत नामचिंतन केल्यानं जीव जीव राहत नाही, जीवच ब्रह्म होते दादा. म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. या चित्ताला शुद्ध करा. सतत नामचिंतन करा दादा. का तर सतत रोज मायबापू रोज कपडे धुतल्यानं स्वच्छ निघतात की नाही, तसं सतत रामकृष्ण हरीचा जप करा. दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे कुवाडे, गोविंदाचे कुवाडे, गोविंदाचे बराडे,
रात्रंदिवस जर त्याचं चिंतन केल्यानं काय होते, जळती दोषाचे शुद्ध होती, गाती ऐकती पवित्र सादर हरिकथा. त्याचं चरित्र उच्चारल्याबरोबर पवित्र होते दादा. पवित्र इतकी ताकद आहे. म्हणून मायबापू सतत त्याचं नामचिंतन करा, सतत नित्य नेम करा. जर नित्य नेम असलं ते शुद्ध झालं की लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुम्हाला देव पाहिजे ना, किती सोपा मार्ग सांगला. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. किती सोपा सांगला, मात्र महत्वाचा आहे. अनेकाचे सांगतो म्हणले बाबा. अनेकाचे कानीन गुण दोष मनाना अनेक. अजिबात कोणाचे दोष अजिबात आपल्या मनात आणू नका दादा. इतकं शुद्ध अंतकरण केलं आणि त्याचे दोष आणून ठेवायचे का बरं? कोणाचे गुणही नका. महाराज म्हणले न म्हणे कोणाशी उत्तम वाईट. कोणाला बेकारही म्हणायचं नाही आणि कोणाला चांगलंही म्हणायचं नाही. नाही ते हे रोग लयच लागला दादा. एक लक्षात ठेवा, अजिबात ते सांगायचं काम नाही. त्यात तुम्ही पटाईत हा विठाला विठाला काय माणसं बसले की गोड बोलतात. अरे बाप रे, आपल्याला वाटते काय माणूस गोड आहे बाबा, काय प्रेम करते. उठून गेलं कीच त्याची निंदा सुरू करते. उठून गेलं कीच घराच्या बाहेरही होऊ देत नाही दादा. एक लक्षात ठेवा, निंदेसारखं जगात पाप कोणतं नाही. कोणाची निंदा ऐकणं म्हणजे आपण त्याच्यात वाटेदारी झालो. विठाला विठाला माहे बापू, कोणाचं पापही ऐकायचं नाही आणि पापही या वाणीनं वर्णन करायचं नाही. म्हणून मायबापू एक लक्षात ठेवा, अनेकाचे कानी आणि गुण दोष मनानानी. हो निश्चित गुणही बी. काही माणसं म्हणतील महाराज गुणाचा गौरव करा थोडा. नाहीतर 2 तास कीर्तनात जर एखाद्याचे गुणच गायलो तर ते स्तुतीपाठ होईल ना त्याचा. होय, गुण होईल का? माणसं म्हणतील की नाही महाराजाला कीर्तनाला बोलिवलो की याची स्तुती करायला बोलिवलं म्हणतील की नाही. म्हणून मायबापू त्याला मर्यादा असली पाहिजे. म्हणून महाराज म्हणले बाबा हो, स्तुती ते करावी एका विठोबाची, कीर्ती मानवाची नाही, अजिबात नाही. एखाद्या माणसाला मी म्हणलो होतं कीर्तनात, काय यायच्यासारखा माणूसच नाही आणि ते पुढे चालून लयच बेकार वागला. आला की नाही कार्यक्रम त्याचा इकडे. पण एखादा लयच बेकार माणूस आहे, त्याची लयच निंदा केली आणि ती पुढे चालून वाल्मिक ऋषी झाला तर आला की नाही कार्यक्रम. म्हणून कोणाला बेकारही म्हणायचं नाही, चांगलंही म्हणायचं नाही. विठाला निंदा करायची असेल तरी देवाची आणि स्तुती करायची असेल तरी देवाचीच. हा, त्याची जर स्तुती केली तर मायबापू ते मुक्त करेल आणि या लोकांची स्तुती केली तर काय करेल? पाया पडून 100 रुपये दे, नाही तर घरी जाऊन काफी चहा पाजवेल. विठाला विठाला अनेकाचे कानी गुणदोष मनाने. मनात आणू नका म्हणले. मनात याला शुद्ध केलं तर मनात आणू नका. एक लक्षात ठेवा, शुद्ध करायला कित्येक जन्म लागतात दादा.
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. ज्ञानोबा राय म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचा केले. सांगा तुम्ही मायबापू जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून मायबापू याला एकदा शुद्ध झालं की याच्यात दुसरं काही करू नका. बा ज्याला अवस्था म्हणतो, अवस्था मी नेहमी सांगत असतो आंबा पाडाला आल्याशिवाय पोपट येत नाही आणि अवस्था आल्याशिवाय देव भेटत नाही. विठाला विठाला सगळे इंद्रिय पिकले पाहिजे. पिकली या सेंद कडूपण तैसे आम्हा केले पांडुरंगे. नजर पिकली पाहिजे, वाणी पिकली पाहिजे, कान पिकले पाहिजे. दादा एक लक्षात ठेवा, पिकले पाहिजे म्हणजे काय पू झाला पाहिजे का त्याच्यात? पिकलं म्हणजे माय बापू या डोळ्याला दुसरं काहीच नाही, ह्यानं फक्त पाहायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळा पिकला म्हणून समजा या वाणीनं साचा आणि मितुली आणि शब्द दैसे कल्होळ वाणी पिकली म्हणावं. नाही तर काही काही माणसं इतके जर पाहुणे टिळ्याला साखरपुडीला पाहुणे येऊ द्या, एखादा पाहुणा येऊ द्या, रामराम कव्हा आले की कव्हा दिसलो. अरे सांग ना, आता घंटा झाला 2 घंटा. आमच्या इथे एका माणसाला फार दिवसापैकी मुलगा झाला नवसानं, त्याचं बारसं ठेवलं, कीर्तन ठेवलं. हे गावातलं आलं ते खतरनाक बोलणारं. म्हणजे बापूजवळ लेकरू द्या देसाय म्हणजे बापू याचंच बारसं होतं, याच्याच बारशाचं जेवायला होतं, कीर्तन होतं. बरं आहे का लेकरू? वाचल तर व्हा, नाचल म्हणला. काय बोलायला दादा, हिला जरा पिकवा ना दादा. साचा आणि मवाळ मिथुली आणि मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे म्हणून याला पिकवा दादा. विठाला 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 जगाच्या पाठीवर आपला शत्रूही कोणी नाही, मित्रही कोणी नाही. शत्रू आणि मित्र हे इथं साखर घेऊन हिंडा, जग मित्र होईल तुमचं. आणि इथं कडू घेऊन हिंडा, जग शत्रू होईल दादा. म्हणून इथं साखर घेऊन मुखी अमृताची वाणी अमृत घेऊन हिंडा दादा. अहो जग तुमचा सोयरा होईल. विठाला विठाला अनेकाचे कानी गुण दोष मनाने. तुम्हाला देव पाहिजे असेल ना, जरा याला वाकवा. मस्तक ठेंगना 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 करी संताच्या चरण. याला जरा वाकवा दादा संतापशी. का संतापशीच का? संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. धोका टळते दादा, एक लक्षात ठेवा. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अगोदर वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतल्याबरोबर पंढरीच्या लोका पाया पडे जन पहा तुम्ही एकमेका लागती पायी रे धनाधन वागतात दादा. का? आपल्यातला अहंकार घालवण्यासाठी. मी ज्ञानी नाही, मी श्रीमंत नाही, मी स्वरूपवान नाही, मी गुणी नाही, हो मी
विद्वान नाही म्हणून एकूण एका पुढे अभिमान अनुरे आणि कोडाव घ्यायची पुरे. आपल्यातला अभिमान जर घालायचा असेल, अभिमान गेला आणि तू अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. देव जर व्हायचा असेल तर अभिमान घाला दादा. उठा उठी अभिमान जाय ऐसे सळकोन हे या पंढरीची घरे खळा पाजला रोकडे. पाझर रोकडे. म्हणून मायबापू जीवनात वारकरी वागतात. वारकरीच नाही निसर्ग वागते. का पिकलियात रुची शाखा. ज्ञानोबरांनी काय गोड वर्णन केलं. आंब्याच्या दिवसात आंबे कसे वागतात पहा. चिंचा, मोसंब्या, संत्र, केळी, द्राक्षे कसे वाकून पडतात दादा. आपणही वाकलं पाहिजे दादा. हो, नम्र झाला भूतान तेनी कोंडिले अनंता. जीवनात ताठा नका. महापुरे झाडे जाती तेथे लवाडे वाचते. मग कुठं वाकावून कुठं कटाव याचं गणित आहे विठाला. वाकलं पाहिजे. हो, याच्यासाठी वारकरी बुक्का लावतात का. आम्ही ज्ञानाचा असू द्या की श्रीमंतीचा असू द्या की सत्ता संपत्तीचा असू द्या, सगळ्याचं तोंड आम्ही काळं केलं म्हणून बुका. ह्याचं काय दुसरं. आणि हे देवाला आवडता कार्यक्रम आहे. अति आवडे तुळशी बुका, अति आवडे तुळशी बुका, ऐशी प्रीतकर भोळ्या भाविका, भोळ्या भाविका, नामपद पंकज पादुका, नामपद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदित से, श्रीमस्तकी वंदित से, सकाळी उठल्या उठल्या द्वादश टिळे लावले पाहिजे. द्वादश आपल्याच्यानं होत नाही. कपाळाला बुका तरी लावला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या का लावायचा बुका. वारकरी का येडे हात का. सकाळी उठल्या उठल्या ती विनंती करतात देवाला. देवा दुर्बुद्धी ते मना कदा न उजो नारायण. देवा हिला वाईट बुद्धी. हे पहा, सगळं बिघडलं तर चालेल, हे बिघडू नये. तुमच्याकडे 200 एकर शेती आहे, 400 क्विंटल सोयाबीन आहे, 400 क्विंटल हरभरा आहे. मात्र घरचा मालक डोनगावच्या बसस्टँडला कागद येत आहे करायला. काय करा म्हणजे पिसा आहे. काय करावं एक लक्षात ठेवा. पण हे बिघडू देऊ नये मायबापू. हे बिघडलं की सगळं बिघडलं दादा. एक लक्षात ठेवा, सगळं बिघडलं तर चालेल, मात्र हे जागेवर राहावं. विठाला तिचे वैभव अन्य नाही तुझे. पा बिरबल बादशाची कथा सगळ्याला ठाऊक आहे. बिरबलावर त्याचा मेहुणा जळायचा. हे जळाजळीचा कार्यक्रम फार जुना आहे. हे आपल्यात आहे. विठाला विठाला बिरबलाचा मेहुणा म्हणायचा, भाऊजी एकदा मला बिरबलाच्या जागेवर. अरे म्हणले नाही, ते माणूस विद्वान आहे. म्हणले नाही, त्याला विचारा. आता मेहुणा म्हणजे अवघड जागचं दुखणं. मेहुण्याच्या कानात सांगलं. ते म्हणले, बिरबलजी एका प्रश्नाचं उत्तर द्या, नाही तर राजीनामा द्या. 8 दिवस तुम्हाला. म्हणजे 8 दिवस नाही, आत्ताच मला विचारा, मी आत्ताच सांगतो. मी कदरलो म्हणले तुमच्या मेहुण्याला, विचारा. आता बादशाहानं विचारलं. म्हणजे आपल्या राज्यात कावळे किती आहेत. कावळे. आता त्यानं काय सांगावं. आता तुम्हाला विचारलं तुमच्या गावात कावळे किती आहेत, काय म्हणसाल तुम्ही. मला विचारा, मी सांगतो. तसं ते बिरबल बादशाह म्हणले कावळे किती आहेत. आता बिरबल होता मायबाबू, त्याचं नावच बिरबल. म्हणले 7000. म्हणजे जास्त भरले तर यात्रेला दुसरी आगाऊची आली असते म्हणला, आणि कमी झाली असते तर येथले दुसऱ्या कुंभमेळ्याला गेली असतील म्हणला. मात्र हात तितकेच बस मोज होत. विठाला म्हणून
बुद्धी बिघडू नाही म्हणून वारकरी पूजा करत असतं. पण तुमच्या विनंती करतो, जे लावत नसतील उद्यापासून मस्त गोपीचंदन लावा दादा, बुक्का लावा. मला आताच भारत बुवा म्हणले आले म्हणले, असो बुवा तुम्ही पहिले पुन्हापासून बुक्का लयच मोठा लावता हो म्हणले. आता या कपाळाचं काय काम आहे, याच्यावर काही मिरच्या लावायच्या हाता की संबाराचे फोशी घालायचे हात की काही बैगनाचे झाडे याचे हात. विठाला महाराष्ट्र याच्याही पुढे गेले. गोपीचंदन उठती दादा, तुळशीच्या माळा थँक्यू म्हणजे भजन करा एकदा हातवरी असे सगळेजण थँक्यू देऊ देवाला. आधुनिक भाषा वय मात्र देवाचं भजन करू हो. म्हणून माय बापू एक लक्षात ठेवा, वाजवा टाळे ढोबार टाळी वाजवली तरी मला समाधान वाटलं नाही. एकदा पुन्हा एकदा हातवरी कराकडे एकदा तकलीफ घ्याच तुम्ही, तेवढी घ्या मायबापू, घ्या तकलीफ एकदा घ्या. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळू, या न्यायानं आता टाळही नका पखवा जाई नका, नुसती टाळीच ऐकू द्या. एक म्हणलं की टाका, हां एक, हां वा वा पंढरीनाथ धन्यवाद. करी मस्तक ठेंगणा लाग संताच्या चरणा. नुसतं संताच्या पाया पडायचं नाही तर वेचून घ्यायचं.
वा तेजराव विठाला विठाला त्याची ते वचन जेणे राहे समाधान. एक लक्षात ठेवा, असं ऐका की रात्रभर मस्त झोप लागली पाहिजे. नाहीतर काही काही गोष्टी अशा भयानक असतात, माणसं रात्र झोपत नाहीत दादा. म्हणून मायबापू या वाणीनं चांगलंच बोला आणि चांगलंच ऐका. वेची ते वचन जेणे राहे, नाही ते एक बोल सुस्पष्ट बोलावा. वाचे हरी हरी स्मरावा, संत समागमू धरावा. तेने ब्रह्मानंद होया गवागा. मालकापर्यंत जाऊन पोहोचलो पाहिजे असं वचन वेचा. वेची ते वचन जेणे राहे समाधान. तुम्हाला देव व्हायचं ना तरी हा सुलभ उपाव. तुमच्यानं काहीच होत नाही ना अखेरचं गडवं. तुका म्हणे फारा, तुका म्हणे फारा, तुका म्हणे फारा, तुका म्हणे फारा. तुका म्हणे पारा, तुका म्हणे पारा, तुका म्हणे
फार थोडा तरी परोपकार. नका देऊ दही दूध त्यात आहे क्षार, ताकाचे तरी उपकार करा. दुधामध्ये लोणी होते, हो तूप निघते दादा, ते देऊ नका. माझा ताकाचे तरी एवढा तरी उपकार करा. म्हणून पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. लोकाला त्रास देणं ते कोणताही त्रास असू द्या त्याचं नाव पाप, आणि लोकावर उपकार कोणताही असू द्या त्याचं नाव पुण्य. मग एवढं तरी करा म्हणले तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. झालेली सेवा आदिशक्ती जगदंबा मातेच्या चरणी. समस्त गावकरी समस्त मंडळ या मंडळांनी मला बोलिवलं. मायबापांच्या भेटीचा सुयोग आणि आईसाहेबांच्या सेवेचा सुंदर सुयोग मंडळाने घडून आणला. झालेली सेवा त्यांच्या चरणी. सुंदर मायबापू आदरणीय हरिभक्तीपारायण आमचे गणेशपूरचे महाराज, काय ना गोपाल महाराज, सुंदर जगद्गुरु तुकोबार यांच्या मंदिराचं बांधकाम हातात घेतलं. आणि आता यावर्षी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जगद्गुरु तुकोबार यांच्या तिथेही जर असा परोपकार करा दादा. आदरणीय हे पहा विद्यार्थी सुंदर महाराज, तुमचेच विद्यार्थी आहेत ना महाराजांचेच, हो पहा तुमच्या गावचंच भूषण असणारे वाळुजकर महाराज, सुंदर भूषण वारकरी मायबाप संस्थेतील सुंदर लेख राहतं दादा. एक लक्षात ठेवा, महाराजांची संस्था आहे. झालेली सेवा त्यांच्या चरणी. माझ्या वाणीतून अपशब्द गेली असतील, कोणाला खोचक वाटलं असेल कोणाला माफ करा. सुंदर भजनी मंडळ एक एकावनी बळी रे. मग लांडे महाराज घ्या, भरत बाबा घ्या, आधी करून सर्वच घ्या बरं. मला काही सगळ्याचेच नावं पाठ नाहीत बरं, हो तेच राव घ्या. आमचे अंचलचे महाराज घ्या, आधी करून सर्वच मंडळी. झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी. कर एकदा भजन. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊले माऊली स्वर्ग मृत्यू पाताळयाला मंडप घातला. मृत्यू पाताळयाचा मंडप चारही वेदाचा बाई फुलवला बांधिला. चारही वेदाचा बाई फुलवला. साही शास्त्रानुवाद तुझा गोधळ मांडिला. काही शास्त्रानुवाद तुझा गोंधळ मांडला. साही शास्त्रानुवाद तुझा गोधळ मांडिला. काही शास्त्रानुवाद तुझा गोंधळ मांडला. बोला उदो बोला बोला उदो बोला बोला उदो बोला अंबाबाई माऊलीला. उदो बोला दोगाबाई माऊलीला. उदो बोला अंबाबाई माऊलीला. उदो बोला अंबाबाई माऊलीला. शिव शिव संभाळ घेऊन आनंद नाचती. शिवाच्या संभाळ घेऊन आनंदे हातती. 88 सहस्र ऋषी जीवन्या तिष्ठती. 88 सहस्र ऋषी दिवट्या तिष्ठती. 33 कोटी देवता मुंडा उदो बोलत्या. 33 कोटी देवता मुंडा उदो बोलते. 33 कोटी देवता मुंडा उदो बोलत्या. 33 कोटी देवता मुंडा उदो बोलते. उदो बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला
आई भवानी तुझ्या कृपेने दारीशी भक्ताला आगात में दारी संगताला आई कृपा करी अमावरी कृपा करी अमावरी राघविनी रात्री सारी आई गोंधळाला ये गोंधळा मांडीला भवानी गोंधळा जगदंबा माता की मंडळी, या सर्व गुणवान मंडळीचं